खरं तर पैठणी म्हटलं की महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. तलम सुताची, जरतारी काठाची, मोर फुला पानांची सुंदर कलाकुसर केलेली पैठणी आणि उत्तम रंगसंगतीचा मिलाफ म्हणजे पैठणीचा खरा साज. आणि या वैशिष्ट्यांमुळेच पैठणीनं जगभरात ठसा उमटवलाय. या पारंपरिक कलेला कल्पकतेची जोड देऊन येवल्यामधल्या एका पैठणी विणकरानं आपल्या लाडक्या लेकीसाठी एक खास पैठणी तयार केली आहे. पाहूया कशी आहे ही पैठणी. पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आणि समस्त महिला वर्गाची पहिली पसंती. आणि त्यातही नाशिकच्या येवल्याची पैठणी म्हणजे तर मिरवण्याची गोष्ट. येवल्यातील कारागिरांनी तयार केलेल्या पैठण्यांना देशविदेशातूनही मोठी मागणी असते. येवल्यात 4 पिढ्यांपासून या कलेचा वारसा जपणारे पैठणीचे विणकर विष्णू भगीरथ भालेरे यांनी मुलीच्या प्रेमापोटी आणि समाजाला संदेश देण्यासाठी पैठणीमध्ये एक वेगळा प्रयोग साकारला. तब्बल 2 महिने मेहनत घेऊन भालेरे यांनी त्यांच्या लेकीसाठी खास पैठणी तयार केली. या पैठणीच्या पदरावर त्यांनी आपली लेक आणि जावयाची जिवंत भासणारी प्रतिमा विणली आहे. सध्याच्या काळामध्ये भ्रूण हत्याचे प्रमाण फार मोठं वाढलेले आहे आणि त्याचा परिणाम बरेचसे आपल्याला समाजामध्ये आढळून येतो की मुलीचं प्रमाण कमी झालेले आहे. त्याच्याबद्दल आपण आता मुली शिकवा आणि मुली जगवा असं जे आपण घोषवाक्य ऐकतो, परंतु ते प्रत्यक्षात कृतीत आणावं असं माझ्या मनामध्ये एक कल्पना तयार झाली. आणि ती कल्पना तयार होण्यासाठी मग मी असं ठरवलं की माझ्या लेकीला आता मुलगी झालेली आहे आणि त्या मुलीला आपण काहीतरी आयुष्यभरामध्ये आई वडिलांकडून हमेशा स्मरणात राहावा अशी वस्तू द्यावा. पैठणीच्या पदरावरील या वेगळ्या प्रयोगामुळे महिला वर्गाला आता डिझाईनचा आणखी एक पर्याय मिळालाय. ही पैठणी पाहण्यासाठी महिला गर्दी करतात. त्यांनी आपल्या मुलींच्या आणि जावयाच्या प्रती जे प्रेम दाखवले ते त्यांनी अतिशय पैठणीतून अतिशय सुंदर असं कलाकुसरीने तयार केलेली पैठणी त्यांनी तयार केली आहे. ते अतिशय सुंदर असं काम त्यांनी त्या पैठणीचं केलं आहे. अशी साडी मी पहिल्यांदाच पाहत आहे. खूप सुंदर आणि कौशल्यपूर्ण काम केलेलं आहे. भालेरे काकांनी जे काम केलेलं आहे ते खूप सुंदर आहे आणि लेक जावयाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून आज त्यांनी जे पैठणी साडीवर त्यांची प्रतिकृती बनवलेली आहे किंवा जे विणकाम केलेलं आहे ते खूपच सुंदर आहे. पैठणीच्या ऐतिहासिक वैभवाचा ठेवा कायम राखत अशा प्रयोगशील विणकरांमुळे साड्यांची महाराणी म्हणजे पैठणी हे बिरुद कायम ठेवण्यात यश मिळवलंय. लाडक्या लेक जावईप्रती विष्णू भालेरे यांनी आपल्या कलेतून प्रेम व्यक्त केलं आहे. पारंपरिक कल्पनेतून नवकल्पना साकारत येवल्याच्या पैठणीला आणखी एक नवी ओळख मिळवून दिली आहे. यासह बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देखील यातून दिला आहे. अशा कलाकृतीमुळे येवल्याची पैठणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.